हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर इंडिपेंडन्स डे स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन आली की खोया बर्फी कशी बनवायची। तर ही तिरंगा बर्फी मी जी खोयापासून बनवली आहे ती एकदम इझी आणि एकदम कमी साहित्यात आणि हलवाईपेक्षा सुद्धा एकदम सॉफ्ट हे टेक्स्चर तुम्ही बघू शकता। इतकी मस्त अशी बर्फी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर चला सुरुवात करू त्या रेसिपीसाठी। तर खव्याची बर्फी बनवण्यासाठी मी इकडे घेतलेला आहे खवा 250 ग्रॅम आणि साखर घेतलेली आहे 125 ग्रॅम। एका पॅनमध्ये आपण 250 ग्रॅम घेतलेला खवा ॲड करायचा। आपण जी 125 ग्रॅम शुगर घेतली होती ती यामध्ये ॲड करायची आणि गॅस चालू करून मीडियम गॅसवर हे मिक्सचर हीट करून घ्यायचं। साखर थोडीशी विरघळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाव वाटी दूध घालून घ्यायचं। दूध, साखर आणि खवा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही अशी छान लिक्विड कन्सिस्टन्सी येते। तर हे मिक्सचर आपण एकदम मीडियम गॅसवर छानपैकी परतून घ्यायचं आणि जर तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित कंटिन्यू स्टर नाही केलं तर तुमचं मिश्रण खालून जळण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे छानपैकी व्यवस्थित कंटिन्यू स्टर करून घ्यायचं। खव्याच्या मिक्सचरला छान ऑइल सुटेपर्यंत हे छान भाजून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकताय की आता खव्याला छान तेल सुटलंय। तर तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं। जर तुम्ही एकदम लिक्विड असताना आणि एकदम जास्त घट्ट झाल्यावर गॅस बंद केला तर तुमची बर्फीचं जे टेक्स्चर आहे परफेक्ट ते अजिबात चांगलं येणार नाही। त्याच्यामुळे ऑइल सुटल्यानंतर 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा। आपलं मिश्रण छान रेडी झालं आणि त्याला मी 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं। तर तिरंगाचा कलर बनवण्यासाठी आता मी इकडे एका पार्टमध्ये हा ग्रीन कलर ॲड करून घेते। मी इथे फक्त 2 ते 3 स्मॉल ड्रॉप्स ग्रीन कलरचे ॲड केलेत। हा लिक्विड ग्रीन कलर आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पावडर ग्रीन कलर सुद्धा ॲड करू शकता। ऑरेंज कलर बनवण्यासाठी मी इथे केसरी येल्लो कलर घेतला। त्याचे सुद्धा मी फक्त 2 ते 3 ड्रॉप टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। खूप जास्त कलर ॲड करायचे नाहीत कारण हे कलर आपल्या हेल्थसाठी हानिकारक असतात। त्यामुळे फक्त 2 ते 3 ड्रॉप तुमच्या मिश्रणासाठी इनफ होतात। तर इकडे छान आता तिरंगा हा कलर आहे तो रेडी झालाय। तर एका ताटामध्ये मी थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलं आणि जो ग्रीन कलरचा गोळा होता त्याला व्यवस्थित छान एकत्र करून घेऊन तो असा चौकोनी शेपमध्ये थापून घेतला। तुम्ही या बर्फीची जाडी सुद्धा बघू शकता। थोडंसं जाडच बर्फी ठेवायची आहे कारण जर तुम्ही असं एकदम पातळ जर ती लाटली तर मग त्याचं जे 3 कलर आहेत ट्राय कलर ते येणार नाही। ग्रीन कलर झाल्यानंतर आपण जो व्हाईट कलर ज्याला काहीच केलं नव्हतं तो गोळा घ्यायचा आणि तो यावर व्यवस्थित चौकोनी शेपमध्ये थापून घ्यायचा। व्हाईट कलर व्यवस्थित थापून झाल्यानंतर आपण जो लास्टला ऑरेंज कलर केला होता तो यामध्ये थापून घ्यायचा। पूर्ण काठोकाठ व्यवस्थित तिन्ही कलर थापून झाल्यानंतर चौकोनी शेप एकदम रेडी झाला। आता हे मिश्रण तुम्ही 3 ते 4 तासासाठी रेस्ट करायला ठेवू शकता। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता पण त्याची काही गरज नाही आहे। तर मी ही रेडी झाल्यानंतर बर्फी असे जे एजेस होते ते कट करून घेतले। 4 ते 5 आवर्स नंतर छान असं रेस्ट झाल्यानंतर ही बर्फी मी कट करून घेतली। तुम्हाला आवडते त्या साइजेसमध्ये तुम्ही बर्फी कट करू शकता। मी इथे थोडीशी स्क्वेअर आणि रेक्टँगल शेपमध्ये बर्फी कट करून घेतली। तर तुम्ही इकडे बघू शकता की ही तिरंगाची बर्फी एकदम छान रेडी झाली आहे आणि इतकं मस्त हे 3 कलर आपले दिसत आहेत। तर ही तुम्हाला इंडिपेंडन्स डे स्पेशल खोया बर्फीची रेसिपी कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा।
ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या कुकिंग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हलवाईपेक्षा सुद्धा एकदम छान सॉफ्ट आणि 3 कलरची ही बर्फी खायला खूप जास्त छान लागते. तर मी तुम्हाला सांगते की ही तुम्ही रेसिपी एकदा प्लीज नक्की ट्राय करा.